नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण ह्या वेलाची म्हणजे या वेलाच्या पानाची रेसिपी बघणार आहोत। तर ती रेसिपी काय आहे, या वेलाचे फायदे काय आहेत, या वेलाचं नाव काय आहे, नक्कीच तुम्हाला कळेल। व्हिडिओ बघत राहा। तर हे पहा, हा वेल आहे विधारा, म्हणजे काही भागात विधारा बोलतात, काही ठिकाणी गोगलवेल बोलतात, काही भागात समुद्रश्लोक किंवा समुद्रशोकासुद्धा बोलतात। याला असे पांढरे फुलं देखील येतात मस्त, म्हणजे कळ्या आणि पांढरे फुलं राहतात। याचे पानं तुम्ही पाहत असाल तर मस्त मऊ मऊ, मागच्या साईडनं अशा रेषा वगैरे असतात आणि नरम असतात आणि समोरून हिरवीगार वगैरे राहतात। तर हा वेल आमच्या इथे खाली घराजवळच निघलेला आहे आणि तो छान असा वाढलेला आहे। तर आता त्याचे मला जेवढे पानं लागतात तेवढे मी तोडून घेते आणि मस्त चमचमीत खाली जाऊन एक छानशी चवदार रेसिपी बनवते। आता याचे फायदे बघा, या वेलाचे खूप सारे फायदे आहेत। म्हणजे या वेलाच्या पानाचे इथे तुम्ही फूल पाहत असाल, मस्त पांढरं शुभ्र असं फूल आलेलं आहे। आणि बघा, आपल्याला जर कुठे जखम झाली असेल आपल्या शरीरावर, तर ह्या वेला म्हणजे पानाच्या सेवनाने जखम लवकर बरी होते, भरते। आणि सांधे दुखत असतील तर सांधेदुखीवर सुद्धा हा खूप गुणकारी असा वेल आहे। याच्या पानाचा लेप लावू शकता, लवकर आराम मिळेल। आणि सूज कमी करायची असेल तर ह्याचा लेप लावा किंवा याचा पानाचा रस घ्या, त्याने सुद्धा खूप आराम मिळेल। तर असा हा आयुर्वेदिक व काय म्हणतात ते वेल आहे। तर नक्की तुम्हाला कुठे जर दिसला तर याचे पानं तोडा आणि छानशी रेसिपी बनवा किंवा मग याचा रससुद्धा पिऊ शकतो। आता बघा, मी भरपूर असे पानं तोडत आहे आणि मी म्हणजे घरी कोणीही जरी आलं, कोणती लेडीज आली तर तिला याचे पानं नक्कीच तोडून देते आणि रेसिपी करायला सांगते। तर मस्त, म्हणजे तो एक फायदा आहे आपल्याला की कोणी घरी आलं तर ह्याचे 4-5 पानं किंवा जेवढे लागतील तेवढे आपण देऊ शकतो। आणि हा वेल ना म्हणजे काळजी न करता, पाणी न टाकताही वाढतो। मस्त थंडीगार अशी सावली मिळते आपल्याला ह्या वेलापासून आणि खूप लवकर वाढतो। आता हे पानं मी तोडून घेते। मोठे मोठे पानं आहेत पण मी कवळे तोडते बघा, आणि आपल्याला जेवढे लागतात तेवढेच तोडून घेते। तर भरपूर कळ्या लागलेल्या आहे, फुलंसुद्धा लागलेले आहेत। तर ह्या वेलाला बघा, ह्या अशा पद्धतीचे फुलं लागतात, पांढरे आणि मधामध्ये थोडंसं असं पिंकिश कलरचं राहते बघा। तर असा हा वेल आहे, बहुगुणी आयुर्वेदिक असा वेल आहे। नक्की याचे पानं तोडा आणि छानशी माझ्यासारखी रेसिपी बनवून खा। तर चला आता आपण रेसिपी बनवू। आता ही पानं आपण जे आणलेली आहे वरून तोडून गच्चीवरून, ती धुवून घेऊया एक पाण्याने, म्हणजे आपल्याला याची छान अशी रेसिपी बनवता येईल। थोडा वेळ पाण्यात देखील ठेवू शकता, म्हणजे छान स्वच्छ होतात ही पानं। याची देठ जी आहेत ना ती तोडून घ्यायची, किंवा तुम्ही चाकूने सुद्धा असे कट करू शकता। आता यामधलं पाणी छान हे धुवून घेते आणि नंतर काढून टाकते पाणी। तर हे असे आपण पानं धुवून घेतले आहे याचे। आता आपण यासाठी एक वाटण बनवून घेऊ। साधं सोपं वाटण आहे, फार साहित्य नाही बघा त्यामध्ये। तर आता इथे मी तुम्हाला दाखवते काय आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते। पानं साईडला ठेवते। या मिक्सरच्या जारमध्ये आपण 1 चम्मच ओवा, 1 चम्मच जिरं घेतलं आहे, ते टाकायचं। हिरव्या मिरच्या, आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी इथे 5-7 मिरच्या घेतल्या आहे। थोडीशी कोथिंबीर देखील टाकते। आता हे जाडसर वाटून घेऊ आपण, पाणी न टाकता।
तर हे आपण वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने. आता या भांड्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊ. साधारण 1 वाटी एवढं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्येच हे ओवा, जिरं आणि मिरचीचं भरड किंवा वाटण टाकून घ्यायचं आहे. यात काही भागामध्ये ना बाजरीचं पीठ देखील घेतात. म्हणजे आपण जेवढं बेसन पीठ घेतलं तेवढंच बाजरीचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे. छान लागते त्यामुळे सुद्धा. आता यात टाकूया हळद, चवीनुसार मीठ, आणि हे मिक्स करून घेऊ आपण पाणी टाकून. खूप असं घट्ट नाही बनवायचं याचं बॅटर किंवा खूप पातळ सुद्धा नाही बनवायचं. जसं आपण अळूच्या पानाच्या वड्या बनवतो ना तसंच मिश्रण बनवायचं आहे या बेसन पिठाचं. छान गुठळ्यानं होऊ देता एकजीव करून घेते. आता हे मिश्रण आपण छान असं तयार करून घेतलं आहे अशा पद्धतीने. आता या पानाला आपण लावून घेणार आहोत. एक एक पान ठेवायचं आहे आणि याला हे बेसन पीठ जे आहे ते म्हणजे याचं जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं. आता तुम्ही इथे एका पानाची देखील वडी बनवू शकता किंवा अशा पद्धतीने 2-3 पानं टाकून सुद्धा याचा रोल करू शकता. व्यवस्थित असं लावून घ्यायचं. पुन्हा एक पान ठेवायचं आहे इकडनं. संपूर्ण पानाला जे हे मिश्रण लागलं पाहिजे अशा याने ठेवायचं आहे. आता इकडनं सुद्धा हे पान तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल असं ठेवायचं. इकडनं एक ठेवून घेते. आणि एक पुन्हा ठेवते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल 5 ते 6 पानाचा आपण रोल बनवणार आहोत छान असा. आता साइडचे हे जे पान आहे ते फोल्ड करायचं. इकडचं सुद्धा त्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आणि असं रोल करत घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा रोल छानपैकी बनवून घेतला आहे. आता हे राहिलेले पानं सुद्धा याच पद्धतीने मी रोल बनवून घेते आणि मग वाफवायला ठेवणार आहोत आपण. आता इथे रोल सुद्धा तयार झाला आहे आणि इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं उकळायला आणि त्यावरती अशी चाळणी ठेवायची. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे रोल बनवले आपण ते या चाळणीमध्ये टाकून वाफवून घेणार आहोत आपण 20 ते 25 मिनिटासाठी. म्हणजे हे छान असे शिजेपर्यंत. कारण ना
या वेलाचे पानं थोडे जाड असतात, त्यामुळे थोडासा वेळ लागेल शिजायला. तर व्यवस्थित शिजवून घ्या आणि नंतर मग आपण ह्याच्या वड्या कट करणार आहोत. तर आता 20 ते 25 मिनिटं झाली आहेत. आपण गॅस बंद करून यावरचं झाकण जे आहे ते काढून घेणार आहोत आणि ह्या ज्या वड्या आहेत किंवा रोल आहेत ते चेक करून बघू शकता. बघा, सहज असा हा चाकू जात आहे या वडीमध्ये, म्हणजे छान अशा ह्या झाल्या आहेत. आता ह्या आपण या ताटामध्ये काढून घेणार आणि थोडा वेळ थंड करून घ्यायच्या आहेत. गरम गरम असताना आपल्याला याच्या वड्या छान अशा कट करता येणार नाही, त्यामुळे थोड्याशा थंड करून घेऊ आणि नंतर याच्या वड्या कट करू. वड्या थंड होतात तोवर आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. मी इथे तळून घेणार आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊ. तेल गरम होते तोपर्यंत आपण याच्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत. थोड्याशा थंड झाल्या आहेत बघा. आता याच्या हव्या त्या आकाराच्या आपण वड्या कट करायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. छोट्या मोठ्या आपल्या आवडीनुसार वड्या कापायच्या आहेत. तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या वड्या आपण तळायला टाकायच्या आहेत. तेल गरम झाल्याच्या नंतर आच मध्यम ठेवायची. अशा ह्या वड्या कट करून झाल्याच्या नंतर तळून घ्यायच्या आहेत. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायच्यात बघा. टाकल्या लगेच पलटी करायच्या नाहीये. थोड्याशा आपण ह्या फिरवून घेणार आहोत. छान सुगंध येत आहे. आता ह्या पलटी करून घेऊ. दोन्ही साइडने आपल्याला मस्त अशा ह्या तळून घ्यायच्या. आता छान तळून तयार झाल्या आहेत. मस्त कुरकुरीत झाल्या आहेत ह्या वड्या. आपण काढून घेऊ सर्व. तेल निथळून घ्यायचं यावरचं. मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहेत. आता ह्या बाकीच्या राहिलेल्या त्या सुद्धा मी तळून घेते. तर छान कुरकुरीत वड्या तयार झाल्या. आपण काढून घेणार आहोत. गॅस बंद केला. मस्त लागतात, नक्की करून बघा. आणि शिवाय पौष्टिक आहेत. सोप्या आहेत करायला सुद्धा, फार वेळ लागत नाही. आता सर्व तेल निथळून घ्यायचं आणि
ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. छान कुरकुरीत झाल्या. तर ह्या आयुर्वेदिक वेलाच्या पानाच्या वड्या कशा झाल्या कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानशा नवीन झटपट रेसिपीसह.